नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा जाधव युनिक अकॅडमी पुणे. चालू घडामोडी MCQ जे काय आपण पाहणार आहोत चालू घडामोडी ते स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. आणि आगामी जे काही स्पर्धा परीक्षा असतील, आता इथे एक विशिष्ट कुठली परीक्षा नाही, आगामी ज्या स्पर्धा परीक्षा असतील त्या सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये चालू घडामोडी असतो. त्यामुळे येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी ही चालू घडामोडीची MCQचे जे काही प्रश्न आहेत ते अतिशय उपयुक्त असणार आहेत. टप्प्याटप्प्याने आपण एक एक प्रश्न पाहत चालूया. पहिला प्रश्न असा बघा, महाराष्ट्राच्या काय म्हटलं इथं बघा, 15व्या विधानसभेत एकूण किती महिला आमदार आहेत असं म्हटलंय. आता बघा, ही 15वी विधानसभा जी आहे ती 2024ची, आता वर्ष चालू आहे 2026. तुम्ही म्हणताल सर हा प्रश्न का घेतला? हा घेण्यामागचं कारण आहे, ह्याच्यात करंटची बाब घडलेली आहे, चालू घडामोडीची बाब घडलेली आहे. ती अशी की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालं. बारामती विधानसभा निवडणुकीमध्ये पोटनिवडणूक झाली आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांचा विजय झाला. त्यामुळं ही संख्या 23 झाली. म्हणजे पहिल्या 22 महिला आमदार होत्या आणि आता किती झालेल्या आहेत? 23 झालेल्या आहेत. मग ह्याचं उत्तर 2 नंबर आहे. मग आता ही 24ची घटना आहे 15 विधानसभा, आणि आपण 26 मध्ये का पाहतोय तर तिथं चालू घडामोडी घडलेली आहे. एक महिला आमदाराची निवड झाली, तर या ठिकाणी 23 महिला आमदार. माझा तुम्हाला असा एक प्रश्न आहे बघा, मी तुम्हाला इथं विधानसभेतल्या महिला आमदाराची संख्या सांगितली. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विधान परिषदेमधील महिला आमदार किती ते आवर्जून टाका. जर शक्य झाले तर नावं पण टाका, कारण की जर तसं आपल्याला विचारलं विधिमंडळामध्ये, इथं विधानसभेच्या ऐवजी विधिमंडळात बघा, विधिमंडळात महिला आमदार किती असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर वेगळं असेल. विधानसभा प्लस विधान परिषद आणि मग ते विधिमंडळ आणि त्याची टोटल संख्या असणार आहे. मग इथं या ठिकाणी लक्षात आलं तुमच्या की पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांचा विजय झाल्यामुळं या ठिकाणी महिला आमदाराची संख्या किती झालेली आहे? 23 झालेली आहे. त्यानंतर बघूया की दुसरा प्रश्न आपण बघूया. राज्यातील निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना विविध सेवा एका डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी टिंबटिंबे हे ॲप कार्यान्वित करण्यात आले. तर याचं उत्तर आहे महाउपलब्धी हे ॲप कार्यान्वित करण्यात आले. कोणतं? महाउपलब्धी. आता हे महाउपलब्धी ॲप जे आहे ते कधीपासून कार्यान्वित करण्यात आलं? तर बघा, याचं उत्तर आहे 1 जुलै 2026 पासून कार्यान्वित करण्यात आलं. आता ह्या ॲपचा काय फायदा आहे बघा, या ॲपमुळे निवृत्ती वेतनधारकांना एकाच डिजिटल व्यासपीठावर सर्व सेवा उपलब्ध होणार आहेत. काय म्हटलंय बघा, एकाच डिजिटल व्यासपीठावर सर्व सेवा उपलब्ध होणारे हे जे ॲप आहे ते 1 जुलै 2026 पासून काय करण्यात आले? कार्यान्वित करण्यात आले. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम पदक तालिकेत भारत कितव्या स्थानावर आहे? आता ही देखील 24ची स्पर्धा आहे, पण या ठिकाणी लक्षात घ्या, पुढली स्पर्धा होईपर्यंत, ऑलिम्पिक स्पर्धा दर 4 वर्षांनी होते, पुढली स्पर्धा होईपर्यंत या 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धेवर प्रश्न विचारला जाणार. आणि यापूर्वीचा जर स्पर्धा परीक्षेचा चालू घडामोडीचा जर पाटील PYQचा अनुभव जर बघितला तर परीक्षेच्या आधीच्या 1.5 ते 2 वर्षाच्या आपल्याला घटना विचारल्या जातात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे 2026च्या जे काही स्पर्धा परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये 18व्या लोकसभेवर प्रश्न विचारल्यात. आणि ती लोकसभेचा कालखंड जर बघितला, या ठिकाणी 24ला त्या ठिकाणी निवडणूक झाल्या आणि आता 26 मध्ये प्रश्न विचारले. त्यामुळे असं म्हणायचं नाही की सर मग ती ऑलिम्पिक 24ची इथं कशाला प्रश्न विचारले जातील. आता इथं प्रश्न काय, अंतिम पदक तालिकेत भारत कितव्या स्थानावर आहे असा प्रश्न विचारलाय. तर यात लक्षात घ्यायचं उत्तर आहे भारत 71व्या स्थानावर आहे. पदक तालिकेमध्ये अंतिम किती? 71व्या स्थानावर आहे. उत्तर नंबर 4. आता यात बघा, मग पहिल्या स्थानावर अमेरिका आहे, अमेरिकन टोटल 126 पदकं जिंकली. चीन दुसऱ्या स्थानावर, चीनने 91 पदकं जिंकली. जपान तिसऱ्या स्थानावर 45 पदकं जिंकली. आणि भारतानं 6 पदके जिंकून भारत हा कितव्या क्रमांकावर आहे? 71व्या क्रमांकावर आहे. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, अमेरिकेने 40 सुवर्ण, 44 रौप्य, 42 कांस्य असे एकूण 126. जपाननं 40 सुवर्ण, 27 रौप्य, 24 कांस्य असे एकूण 91 चिन्ह जिंकलेत. आणि जपाननं 20 सुवर्ण, 12 रौप्य, 13 कांस्य अशी 45. आणि भारतानं एकही सुवर्ण जिंकलेलं नाही, 1 रौप्य जिंकलेले आणि 5 कांस्य जिंकलेत. अशी टोटल 6 पदकं जिंकलेत. आणि भारत ह्या पदक तालिकेत किती क्रमांकावर आहे? 71व्या स्थानावर आहे. आता यात लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं या पुढला प्रश्न असा विचारला नाही, भारताचे 6 जे खेळाडू आहेत त्यांनी कशामध्ये पदकं जिंकल्यात आणि कोणतं जिंकले हे महत्वाचे. बघा, मनू भाकरनं नेमबाजीमध्ये पदक जिंकलंय, कांस्य पदक जिंकले. यामध्ये मनू भाकर आणि सरबजोत सिंगनं नेमबाजीमध्ये कांस्य पदक जिंकले, डबल इथं पदक झाले मनू भाकरचं. स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा हा खेळाडू रायफलमध्ये कांस्य पदक जिंकलेला आहे. पुरुष हॉकी संघ हॉकी खेळ कांस्य पदक जिंकले आहे.
त्यानंतर नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकलेलं आहे आणि अमन सेहरावतनं कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकलं आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, स्वप्नील कुसाळे जो महाराष्ट्रातला आहे त्याच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी अपेक्षित प्रश्न आहे, आतापर्यंत आलेला नाही, पण येणाऱ्या कालखंडामध्ये तो कोणत्या जिल्ह्यातील आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. रायफल प्रकारामध्ये त्याला पदक मिळाले आणि कोणते मिळाले, कांस्य पदक मिळाले. ह्या चार्टमधली ही 6 नावं कंपल्सरी पाठच करायची, याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. एकूण किती खेळाडू आहेत, 6 खेळाडू आहेत आणि भारत कितव्या स्थानावर आहे, 71व्या स्थानावर आहे. पाठीमागे जर आपण बघितलं की तो स्थान सांगितलं 71व्या स्थानावर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया आपण 4 नंबर. महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026-27 मध्ये राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देण्यासाठी किती स्तंभ सादर करण्यात आले? बघा, किती स्तंभ सादर करण्यात आले. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कधीचा, 26-27चा. अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी कार्यभार घेतला आणि 6 मार्च 2026 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. किती स्तंभाचा? 4 स्तंभाचा अर्थसंकल्प सादर केला. राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देण्यासाठी जे काही 4 स्तंभ आहेत ते 4 स्तंभ आपले पाठच असणं गरजेचे आहे. प्रगतशील हा एक आहे, शाश्वत दुसरा आहे, सर्वसमावेशक तिसरा आहे आणि सुशासन या ठिकाणी 4था आहे. या 4 स्तंभांतर्गत जवळजवळ 16 उपक्षेत्रे निश्चित करण्यात आले. हा भाग देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे बघा, मार्च 2026 मध्ये बघा महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाच्या आधी महाराष्ट्राचा काय केलं जातं, आर्थिक पाहणी प्रसिद्ध केली जाते आणि ह्या आर्थिक पाहणीनुसार इथं काय विचारलंय, एकूण किती नगर पंचायत आहेत असा या ठिकाणी प्रश्न विचारलाय. मग महाराष्ट्रात 2026च्या आर्थिक पाहणीनुसार 147 नगर पंचायत आहे. 2 नंबर उत्तर आहे. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, नगरपालिका बघा इथं काय म्हणले, नगर परिषदा बरोबर आहे आणि इथं नगर पंचायत, यातला फरक आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या. एखादा ग्रामीण भाग इथं काय म्हणलं बघा, नगर पंचायत म्हणजे काय, एखादा ग्रामीण भाग, काय म्हटलं इथं, एखादा ग्रामीण भाग लागलीच शहरी अवस्थेत रूपांतरित होतो अशा ठिकाणी नगरपंचायत स्थापन केली जाते. आणि मार्च 2026च्या आर्थिक पाहणीनुसार 147 नगरपंचायती आहेत. हा जो आकडा दिलाय 2027ची आर्थिक पाहणी येईपर्यंत हाच आकडा ऑथेंटिक असेल. वेगवेगळ्या पुस्तकात जे काय वेगवेगळे आकडे दिले ते लक्षात ठेवण्यापेक्षा आर्थिक पाहणीतले आकडे लक्षात ठेवायचे, कारण की शासन सुद्धा प्रश्न विचारल्यावर शासनाचे जे काही प्रकाशित पुस्तकं आहेत किंवा काही जे काही त्यांचे जनरल प्रकाशित झाले असतात त्याच्यातले आकडे ग्राह्य धरले जाते. 2026च्या आर्थिक पाहणीनुसार महाराष्ट्रात 34 जिल्हा परिषद आहेत, 27,829 ग्रामपंचायती आहेत, 351 पंचायत समिती आहेत, नगर परिषदा 247 आहेत, महानगरपालिका 29 आहेत, नगर पंचायत 147 आहेत आणि कटक मंडळे किती आहेत, 7. त्याला आपण कॅन्टॉन्मेंट बोर्ड सुद्धा म्हणतो, छावणी मंडळ सुद्धा म्हणतो. हे जगात फक्त 3च देशामध्ये आहेत, एक भारतामध्ये, दुसरं पाकिस्तानमध्ये आणि बांगलादेशमध्ये. आणि भारतामध्ये एकूण कटक मंडळे किती आहेत हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा. हा जरी चालू घडामोडीचा भाग असला तरी स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत राजच्या संदर्भातला हा भाग आहे. त्यानंतर बघा, गट्स हे जे काही आत्मचरित्र आहे कोणाचे आहे असा प्रश्न विचारलाय. हे आत्मचरित्र डॉक्टर सी पलानीवेलू यांचं आहे. कोण आहे, सी पलानीवेलू. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न तयार करत असताना तुम्ही लक्षात घ्या, आपण काय केलेलं आहे की आंतरराष्ट्रीय घडामोडी एखादा प्रश्न घेतलाय, राष्ट्रीय घडामोडी एखादा प्रश्न घेतलाय, क्रीडाविषयक घडामोडी प्रश्न घेतलाय, राजकीय घडामोडी प्रश्न घेतलाय, निधन वार्तावर एखादा प्रश्न घेतलाय, समित्यावर एखादा प्रश्न घेतलाय, पुरस्कारावर एखादा प्रश्न घेतलेला आहे, चर्चित व्यक्तीवर प्रश्न घेतलाय, चर्चित ठिकाणावर एखादा दुसरा प्रश्न घेतलाय. म्हणजे चालू घडामोडी जेवढ्या क्षेत्रातल्या प्रश्न आपल्याला विचारले जातात ते सगळे प्रश्न यामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी नवीन असतील, जुन्या विद्यार्थ्याला माहिती माझा टेलिग्रामचा चालू घडामोडी देवाजादूर नावाचा टेलिग्राम चॅनल आहे किंवा चालू घडामोडी देवाजादूर नावाचा व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. जे नव्यानंच माझे व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी तुम्हाला जर व्हॉट्सअप लिंक किंवा टेलिग्राम लिंक पाहिजे असेल तर 9359558186 या नंबरवर तुम्ही हाय करा आणि तिथं हाय केल्यानंतर सांगायचं की सर व्हॉट्सअप लिंक किंवा टेलिग्राम लिंक मी तुम्हाला पाठवून देईल किंवा सर्च केलं तरी मिळते. नाही मिळालं 9359558186 या नंबरवर हाय करा आणि सांगा व्हॉट्सअप लिंक किंवा टेलिग्राम लिंक मी तुम्हाला पाठवून देईल. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी जानेवारी 2026 ते जून 2026 पर्यंत चालू घडामोडीची PDF देवा जाधवर ॲपवर तुम्हाला
केवळ 50 रुपयामध्ये उपलब्ध आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ते डाउनलोड करू शकता, एक्सपोर्ट करा, त्याची प्रिंट काढा, त्या PDF ची प्रिंट देखील काढता येते आणि येणाऱ्या परीक्षेसाठी ती 6माही आवृत्ती जी आहे PDF आवृत्ती ॲपवरच आहे आणि ॲपवरच मिळेल तुम्हाला. अतिशय उपयुक्त असणार आहे, तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता. आता बघा, गट्स हे आत्मचिंतन कोणाचे आहे असा प्रश्न डॉक्टर सी पिलानी वेलू यांचा आहे. आता यात बघा, लॅप्रोस्कोपिक आहेत, सर्जन आहेत, ते GM हॉस्पिटलचे अध्यक्ष आहेत, शसूद. आता इथं आपण आता यांच्याबद्दल पाहिलं, कोणाबद्दल? सी पिलानी वेलू कोण आहेत? लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत ते. त्यानंतर GM हॉस्पिटलचे अध्यक्ष आहेत. मग आता पर्यायानुसार बघूया. शशी थरूर यांचं जे काय पुस्तक आहे द सागा हू रेजिमेंटेड हिंदुइझम हे त्यांचं पुस्तक आहे. त्यानंतर लक्ष्मीपुरी यांचं द सारी इंटरनल, अनुभव खेर यांचं डिफरंट बट नो लेस असं पुस्तक आहे. पर्यायानुसारचं त्या ठिकाणी आपण स्पष्टीकरण घेतलंय. त्यानंतर 7 नंबरचा प्रश्न, माधव गाडगे यांचे नुकतंच निधन झाले. बघा, इथं आपण निधन वार्तावर प्रश्न घेतलाय. माधव गाडगे यांचं नुकतंच निधन झाले, त्यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला नाही? इथं हा शब्द वाचायचा, मिळाला आहे किंवा नाही असा प्रश्न विचारलाय. त्यांना पद्मविभूषण मिळालं नाही, पद्मश्री मिळालेला आहे, त्यांना पद्मभूषण मिळाला आहे, टायलर पुरस्कार मिळालाय. एखाद्या व्यक्तीचं निधन झालं तर त्यावर प्रश्न विचारतात. जून 2026 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका जर बघितल्या वेगवेगळ्या विभागाच्या, बघा, सुरेश कलमाडी यांनी खालीलपैकी कोणत्या संघटनेचं अध्यक्षपद भूषवलं आहे किंवा नाही असा प्रश्न विचारलाय. कारण सुरेश कलमाडी यांचं 2026 मध्ये निधन झाले. तसंच माधव गाडगे यांचं देखील 26 मध्ये निधन झाले, त्यांच्यावर हा प्रश्न विचारला जाईल. त्यांनी पद्मविभूषण हा पुरस्कार त्यांना मिळालेला नाही. मग आता याचं अतिरिक्त स्पष्टीकरण काय आपण बघूया. बघा, त्यांना पद्मश्री मिळाला 1981ला, पद्मभूषण मिळाला 2006ला. आता त्यांचं बघा, पर्यावरणातील नोबेल नावाचा जो काही पर्यावरणाच्या क्षेत्रातलं कार्य, टायलर नावाचा पुरस्कार आहे ज्याला पर्यावरणातील नोबेल म्हणलं जातं, तो 2015ला त्यांना मिळाला आहे. आणि भारताचे पर्यावरण रक्षक म्हणून माधव गाडगे यांची ओळख आहे. जानेवारी 2026 मध्ये त्यांचं निधन झालं आणि पश्चिम घाट समितीचे काय होते ते अध्यक्ष होते. ह्या सगळ्या प्रश्नाची अतिरिक्त माहिती तुम्हाला 6माही चालू घडामोडी PDF ही देवाचा ॲपवर उपलब्ध आहे, त्यामध्ये आवर्जून मिळून जाईल. तरी देखील आपण जे महत्वाचं स्पष्टीकरण ते या ठिकाणी घेतलेलंच आहे. आता मिया मोटली बघा, त्या बार्बाडोसच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या. बघा, एखाद्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या तर त्यावर प्रश्न विचारला जातो. त्यांच्या पक्षाचे नाव बार्बाडोस लेबर पार्टी. आता बरोबर विधाने ओळख असं म्हटलेलं आहे. इथं अ आणि ब ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. त्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या पक्षाचं नाव काय आहे? बार्बाडोस लेबर पार्टी. ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. त्यांनी त्या लेबर पार्टीनं सर्वच्या सर्व 30 जागा जिंकलेल्या आहेत. हा देश जगातील सर्वात नवीन प्रजासत्ताक देश बनलेला आहे. 2021 मध्ये ब्रिटिशापासून वेगळा. मिया आमोर मोटलीबद्दलचं आपल्याला थोडक्यात माहिती पाहिजे. पर्यावरण तज्ज्ञ आहेत. 2022 मध्ये UNचा चॅम्पियन ऑफ द अर्थ हा सन्मान त्यांना मिळाला 22 मधला. आणि 2025 मध्ये फोर्ब्स मासिकाने जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत त्यांचा काय केलेला आहे? समावेश केलेला आहे. आता बघा, पेसाच्या अंमलबजावणीमध्ये अलीकडेच टिंबटिंब हे राज्य अव्वल ठरलं. कशामध्ये? पेसाच्या अंमलबजावणीमध्ये. आता या ठिकाणी घ्या, पेसा म्हणजे काय? द प्रोव्हिजन ऑफ द पंचायत ऍक्ट 1996. आता ह्या ऍक्टच्या ह्याच्यामध्ये कोणतं राज्य अव्वल ठरलंय त्याचा लॉंग फॉर्म आपल्याला विचारला जाईल. तर अव्वल ठरलेलं जे राज्य आहे ते मध्य प्रदेश ठरलंय. कुठलं? मध्य प्रदेश राज्य अव्वल ठरलंय. मग याचे अतिरिक्त स्पष्टीकरण काय आहे तर बघा, भारतातील पेसा काय आहे? अनुसूचित क्षेत्रामधील आदिवासी समुदायांना स्वशासनाचे अधिकार देण्यासाठी संमत करण्यात आलेला कायदा म्हणजे PESA 1996चा. कधीचा आहे? पेसा कायदा 1996चा. बघा, मी आधी सुद्धा उल्लेख केला. हा कायदा कधीचा? 1996चा कायदा आहे. कशासाठी? आदिवासी समुदायाला स्वशासनाचे अधिकार देण्यासाठी. आता हा लागू कधी करण्यात आला? 24 डिसेंबर 1996 लागू करण्यात आला. म्हणून 24 डिसेंबर हा दिवस भारतात पेसा दिन म्हणून साजरा केला जातो. आणि हा भुरिया समितीच्या शिफारशीनुसार लागू करण्यात आला. कुठल्या? भुरिया समितीचा. आणि हा कायदा भारतातील 10 राज्यामधील 5व्या अनुसूचीमध्ये आदिवासी क्षेत्रांना लागू होतो. आता 10 राज्य कोणती ते आपले पाठ पाहिजेत कंपल्सरी. महाराष्ट्र आहे, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, गुजरात आहे, आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे,
त्यानंतर राजस्थान आहे, हिमाचल प्रदेश आहे, झारखंड आहे आणि ओडिसा ही 10 राज्ये कंपल्सरी पेसाची पाठच पाहिजेत. घटनेतील कलम 243(4)B अनुसूचित क्षेत्रासाठी विशेष तरतुदी करण्यात परवानगी देणे. पेसा महोत्सव 2025चा जो काय पार पडला 23 आणि 24 डिसेंबर 2025 मध्ये विशाखापट्टणम जे आंध्र प्रदेशमध्ये आहे या ठिकाणी हा पेसा महोत्सव पार पडला. आणि मग उल्लेख केला 24 डिसेंबर 1996 लागू झाला, म्हणून 24 डिसेंबर हा दिवस आपण पेसा दिन म्हणून साजरा करतो. त्यानंतर बघा जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 नुसार आता लिंगभेद, आता निर्देशांकावर एक हमखास प्रश्न असतो. आता कोणता निर्देशांक विचारला जाईल आपल्याला माहित नाही, पण जे काही निर्देशांक त्या वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये प्रकाशित होतात, जाहीर होतात, ते निर्देशांक पाठ करायचं. 2025चा ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 19व्या क्रमांकाचा आहे, हे एक विधान आहे. जाहीर करणारी संस्था वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे. या अहवालात भारताचे स्थान 131वे आहे. या अहवालात भूतान शेवटच्या क्रमांकावर आहे. वरीलपैकी चुकीचे विधान ओळखा. आता इथं काय म्हणलं, चुकीचे विधान ओळखा म्हटलेलं आहे. तर या बघा याचं उत्तर काय 4 नंबर. आता 4 नंबर म्हणजे काय, फक्त ड. बघा ड म्हणजे काय, या अहवालात भूतान शेवटच्या क्रमांकावर आहे, हे विधान चुकीचे. मग भूतान शेवटच्या क्रमांकावर आहे का, नाही, कारण हे विधान चुकीचं आहे. मग शेवटच्या क्रमांकावर कुठला देश आहे, पाकिस्तान आहे, 148वा क्रमांक आहे. आणि पहिले 3 देश आइसलँड, फिनलँड आणि नॉर्वे. आणि मग पाहिल्याप्रमाणे भारत कितव्या स्थानावर, भारत 131व्या स्थानावर या ठिकाणी आहे. आणि पाकिस्तान शेवटच्या, भूतान नाही. भारताचा स्कोर जो आहे तो 64.1% आहे. 2024 मध्ये भारत 129व्या स्थानी होता आणि यावेळेस भारत कितव्या स्थानी आहे, 131व्या स्थानी आहे. चला आपण पुढला प्रश्न बघूया. नमस्ते योजना कोणाच्या संदर्भातील आहे. बघा इथं आता योजना, एक प्रश्न आपल्याला योजनेवर विचारला जातो, एखाद दुसरा प्रश्न, म्हणून तर नमस्ते योजना घेतली. आणि ही नमस्ते योजना जी आहे नावावर जायचं नाही, स्वच्छता कामगाराच्या संदर्भात आहे. तुम्हाला वाटेल नमस्ते म्हणजे परदेशी पर्यटकाच्या बाबतीत असेल, महिला पर्यटकाच्या बाबतीत असेल वगैरे वगैरे. आपण जर माहीत नसेल तर तर्क काढतो आणि बऱ्याच वेळेस आपले तर्क चुकतात. तर नमस्ते योजना ही स्वच्छता कामगाराच्या संदर्भातला असेल. आणि नमस्तेचा जो लॉंग फॉर्म आहे तो आपल्याला जर विचारला, नॅशनल ॲक्शन फॉर मेकॅनाइज्ड सॅनिटायझेशन इकोसिस्टीम असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. आणि याची सुरुवात 16 जुलै 2023ला करण्यात आली आहे. नमस्ते योजनेची 16 जुलै हा दिवस सुरुवात केल्यामुळे नमस्ते दिन म्हणून देखील साजरा केला जातो. आणि कचरा वेचकासाठी जी काही हेल्पलाईन सुरू करण्यात आली ती 14473 नावाची हेल्पलाईन नव्याने सुरू करण्यात आल्यामुळे हा प्रश्न आपण परत घेतलेला आहे. त्यानंतर बघा जोड्या जुळवाचा एखादा प्रश्न असतो आणि तो मुद्दामून ह्या ठिकाणी घेतलेला आहे. असा एक नवीन ट्रेंड आलेला आहे आता परीक्षेत प्रश्न विचारण्याचा, की एका साईडला वर्षे आणि युवा साहित्य पुरस्कार जो काय मराठीतला पुरस्कार मिळालेला आहे त्यांची नावं घेतली आहेत. बघा 2022 पुढे प्रदीप कोकरे म्हणले, 2023 देवीदास सौदागर, 2024 विशाखा विश्वनाथन, 2025 पवन नालट, असं या ठिकाणी घेतलेलं आहे. मग इथं उत्तर काय आहे, ते 1 नंबर आहे. आता मी 1 नंबर म्हणलं, तुम्ही व्हिडिओ पाहताय, समजा इकडे पुढे न पाहता जर ऐकत असेल तर गोंधळ होतो. म्हणून बघा अ ला काय म्हटलंय, 4 म्हटलेलं. मग आपण क्रमांक जाऊ. आता 2022ला 4 पर्याय कुठं आहे, पवन नालटला मिळालेला आहे, बरोबर आहे. ब ला 3 नंबर पर्याय आहे. बघा ब काय आहे, 2023 3 नंबर पर्याय काय आहे, विशाखा विश्वनाथन आहे, बरोबर आहे. त्यानंतर क ला काय आहे, 2 नंबर पर्याय, क 2024ला काय आहे, या ठिकाणी देवीदास सौदागर 2 नंबर पर्याय क ला. त्यानंतर ड ला 1 नंबर आहे. आता ड काय आहे, तेव्हा 2025, तर कोण आहे या ठिकाणी 2025चा प्रदीप कोकरे आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, आपण त्या वर्षीचे पुरस्कार कोणाला मिळाले हा भाग पाहिला. मग याच्या स्पष्टीकरणामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यांना कोणत्या वर्षी कोणते साहित्यिक पाहिले, पण कोणत्या कादंबरीला, युवा कादंबरीला मिळाले, प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे ह्या IMP कादंबऱ्या आहेत. बघा प्रदीप कोकरे कोणती कादंबरी, खोल खोल दुष्काळ डोळे, विशाखा विश्वनाथची स्वतः विरुद्ध उभं करताना ही कादंबरी, देवीदास सौदागरची उसवन नावाची कादंबरी आणि पवन नालटची मी संदर्भ पोखरतोय नावाची ही कादंबरी आहे. अशा पद्धतीने जोड्या जुळवामध्ये एखादा प्रश्न विचारला जातो. कारण गेल्या वर्षी बघितलं ब्रिक्सच्या बैठका 22, 23, 24, 25च्या विचारल्या त्या, तसं इथं विचारलं जाऊ शकतं. म्हणून हा आपण प्रश्न घेतलेला आहे. कारण की आपल्या
प्रश्नाचं प्रेडिक्शन जे म्हणतो आपण, प्रेडिक्शन असं येऊ शकतं, हे PYQ करू शकतो का, नाही करू शकत, त्यातला हा भाग आहे. त्यानंतर युद्ध सरावर एखादा म्हणजे प्रश्न येत असतात, ते युद्ध सरावचे आपण प्रश्न घेतलेत. आणखीन बरेच वेगवेगळे जे काही प्रश्न येतात ते घेतले असतात. आता इथं काय म्हणलंय, दोस्तोव्हस्की स्टार पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय. आता इथं पहिले भारतीय असल्यामुळे प्राधान्य आपला प्रश्न विचारला जातो आणि ते आहेत जावेद अख्तर. जून 2025 मध्ये मुंबईत रशियस हाऊसने जावेद अख्तर यांना सदर पुरस्काराने सन्मानित केले. हा पुरस्कार प्रसिद्ध रशियन लेखक बघा कोण, फ्योदोर दोस्तोव्स्की यांच्या सन्मानार्थ दिला जातो. उच्चार अवघड आहे, स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. हा पुरस्कार जिंकणारे जावेद अख्तर हे पहिले भारतीय आहेत. बघा जावेद अख्तर हे पहिले भारतीय आहेत, त्यामुळे या ठिकाणी आपण हा पुरस्कार घेतलेला आहे किंवा आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर 14 नंबरचा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघा, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन क्रीडा क्षेत्रातील प्रश्न आहे. विजेता संघ ऑस्ट्रेलिया होय असा प्रश्न आहे. 2025 ची जागतिक कसोटी चॅम्पियन ही 4थी आवृत्ती होती असा प्रश्न आहे. आणि ते काय म्हणले, योग्य कथन ओळखा. आता ही दोन्हीही विधानं चुकीची आहेत असं म्हणतं. या उत्तरानुसार जर बघितलं वरीलपैकी एकही विधान योग्य नाही. मग 2025 ची वर्ल्ड चॅम्पियन जिंकणारा संघ कुठला आणि 2025 ची जागतिक कसोटी चॅम्पियनशिप कितव्या क्रमांकाची, हे दोन स्पष्टीकरणात आपलं उत्तर मिळेल. 25 चा विदेश संघ दक्षिण आफ्रिका आहे. पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेनं या ठिकाणी हे विजेतेपद पटकावलं आहे. आणि कर्णधार कोण आहे, टेम्बा बवुमा हा कर्णधार आहे. उपविजेता संघ कुठला आहे, ऑस्ट्रेलिया. दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलिया या ठिकाणी हरवलंय आणि स्पर्धा क्रमांक 4 नाही तर स्पर्धा क्रमांक कितवी आहे, 3री आहे. त्यामुळे ती दोन्ही विधानं चुकीची आहेत. आतापर्यंतचे विजेते जर बघितलं, पहिली स्पर्धा न्यूझीलंडनं जिंकली, दुसरी स्पर्धा ऑस्ट्रेलियाने जिंकली आणि तिसरी स्पर्धा दक्षिण आफ्रिकेने या ठिकाणी जिंकलेली आहे. हा महत्वाचा टॉपिक आहे. घेतलेले सगळेच प्रश्न महत्वाचे आहेत. मी असं म्हणणार नाही की एवढंच करा हेच करून जा, परंतु आपल्याला काय विचारलं जाऊ शकते, एखाद्या घटनेवर चालू घडामोडीची आपल्याला काय विचारलं जाऊ. आपण न्यूजपेपर वाचतो, मुलं मला काय म्हणतात, सर आम्ही न्यूजपेपर वाचतो, पण त्यातलं काय वाचायचं, त्यातलं काय वाचायचं हे तेव्हाच समजेल जेव्हा तुम्ही आयोगाचे प्रश्न बघताल की पाठीमागे आपलं हे असं विचारले, याच्यावर असं विचारले, तेव्हाच लक्षात येईल, तोपर्यंत लक्षात येणार नाही. त्यानंतर बघा पुढला प्रश्न आहे, पारंपरिक ज्ञान डिजिटल लायब्ररी TKDL सुरू करणार जगातील पहिला देश कोणता असा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. आणि पारंपरिक ज्ञान डिजिटल लायब्ररी सुरू करणार जगातला पहिला देश भारत आहे. आणि याचं स्पष्टीकरण या ठिकाणी बघायचे की जे काही ज्ञानाचं रक्षण आहे आणि त्याचा गैरवापर रोखण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेले एक डिजिटल ज्ञान भांडार आहे. काय डिजिटल ज्ञान भांडार आहे, TKDL. त्यानंतर बघा TKDLचा लॉंग फॉर्म या ठिकाणी दिला आहे, ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी. 16 नंबरचा प्रश्न, 2025चा चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार कोणत्या भारतीय पर्यावरण शास्त्रज्ञाने जिंकलेला आहे, तर याचं उत्तर आहे सुप्रिया शाहू यांनी जिंकलेलं आहे. तमिळनाडूच्या आहेत त्या, पर्यावरण हवामान बदल आणि वन विभागाच्या अतिरिक्त सचिव आहेत तमिळनाडूच्या, आणि त्यांना तो पुरस्कार जिंकलेला आहे. चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार हा संयुक्त राष्ट्राचा सर्वोच्च पर्यावरणीय सन्मान आहे. संयुक्त राष्ट्राचा पर्यावरणीय सन्मान या ठिकाणी भारतीय व्यक्ती सुप्रिया शाहू यांनी जिंकलाय. त्यामुळे आगामी येणाऱ्या परीक्षेमध्ये सुप्रिया शाहू यांच्यावर आपला प्रश्न विचारला जाईल. पर्यावरण विषयक अत्यंत गंभीर मुद्द्यावर काम करणाऱ्या आघाडीच्या कार्यकर्त्यापैकी त्या एक म्हणून ओळखल्या जातात. त्यानंतर बघा खालीलपैकी योग्य कथने ओळखा. भौतिकशास्त्रातील 2025चा नोबेल जॉन क्लार्क. आता कशातला विचारलाय, भौतिक. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मुद्दा म्हणून ते मी भौतिकशास्त्राचा गेलाय. पूर्वी म्हणजे 5-6 वर्षापूर्वी असं होतं, नोबेल पुरस्कार एकूण 6 क्षेत्रासाठी दिले जातात. सुरुवातीला 5 होतं, नंतर या ठिकाणी एक क्षेत्र अर्थशास्त्र ऍड झालं, त्यामुळे 6 क्षेत्रासाठी. आणि जनरली असं होतं, साहित्य आणि शांतता हे 2 पुरस्कार हमखास विचारले जाते आणि अनेक वेळेस विचारले जायचे. पण अलीकडला जो ट्रेंड बघितला, रसायनशास्त्र असेल, भौतिकशास्त्र असेल, आणखीन जे काही 6 क्षेत्र असेल, 6 क्षेत्रापैकी कोणत्याही क्षेत्रातला पुरस्कार विचारला जातो. मग 2025चा भौतिकशास्त्रातील जॉन क्लार्क, मिशेल डोरेट आणि जॉन मार्टिन्सन यांना प्रदान करण्यात आलं हे विधान आहे. त्यांना इलेक्ट्रॉनिक सर्किटमधील क्वांटम टनेलिंग आणि ऊर्जात पातळीच्या शोधासाठी हा पुरस्कार देण्यात आला. आता इथं म्हणतात हे सर ह्या विधानाची काय गरज आहे, तर बघा कोणाला हा एक प्रश्न येतोय आणि त्यांच्या कोणत्या कार्याला हा एक प्रश्न आता नव्यानं सुरू झालाय. पूर्वी असं कार्य विचारलं जात नव्हतं, पण आता कार्य विचारलं जाते. आता भौतिकशास्त्राची आपण नावं पाठ केली,
पण ह्या तिघांना भौतिकशास्त्रातील कोणत्या कार्यासाठी दिलाय तर इलेक्ट्रिकल सर्किटमधील क्वांटम टनेलिंग आणि ऊर्जा पातळीच्या शोधासाठी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी बघा ही दोन्ही विधानं काय आहेत बरोबर आहेत, आपण जे पाहिल्यात ती. याचं स्पष्टीकरण काय आहे, तिन्ही बी आहेत. जॉन क्लार्क, मिशेल डोरेट आणि जॉन मार्टिन हे तिघही अमेरिकेचे आहेत. त्यानंतर बघा जानेवारी 2026 मध्ये टिंबटिंबा या केंद्रशासित प्रदेशाने राज्य फुलपाखरू घोषित केले. तर चंदीगडनं काय उत्तर आहे, चंदीगडनं जाहीर केलेलं आहे. आणि राज्य फुलपाखरू जे चंदीगडचं आहे स्ट्राइपड टायगर नावाचं आहे. त्याचं नाव देखील आपल्याला विचारलं जाईल म्हणून ते नाव देखील माहीत असणं गरजेचं आहे. आता यात जर बघितलं हे राज्य फुलपाखरू म्हटलेलं आहे, मग आता त्याचं दुसरं नाव काय, ब्रश फुटेड बटरफ्लाईज हे त्याचं दुसरं नाव आहे. वैज्ञानिक नाव काय, डेनॉस जिन्युटिया असं नाव आहे. कधी कधी ते वैज्ञानिक नाव पण विचारतात म्हणून या ठिकाणी मी घेतलेलं आहे. त्यानंतर बघा युनेस्को अमूर्त सांस्कृतिक समिती अधिवेशन 2025 मध्ये कोणत्या देशात पार पडलं. हे सांस्कृतिक समिती अधिवेशन हे जे काय पार पडलंय अमूर्त सांस्कृतिक, बरं का, इथं लक्षात घ्या. सांस्कृतिक मध्ये कुठलं, अमूर्त, आणि भारतामध्ये पार पडलंय 8 ते 13 डिसेंबर 2025 दरम्यान. लाल किल्ला नवी दिल्ली या ठिकाणी पार पडले आणि याचे अध्यक्ष कोण होते, विशाल व्ही शर्मा हे अध्यक्ष होते. आणि ह्या अमूर्त ह्याच्यामध्ये, अमूर्त म्हणजे त्याला आपण हात लावू शकत नाही असं दिवाळी सणाचा यामध्ये समावेश करण्यात आला. आणि त्यामुळे आतापर्यंत भारतातील 16 घटकांचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये काय करण्यात आला, समावेश करण्यात आला. परत एकदा आपण निधन वार्तावर प्रश्न घेतलाय. मग माधव गाडगीळ घेतला होता, आता राम सुतार यांच्यावर घेतलाय. खरे नाही म्हटलंय. बघा त्यांचे डिसेंबर 2025 मध्ये निधन झाले. त्यांना स्टॅच्यू मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र भूषण प्राप्त सर्वात वयोवृद्ध व्यक्ती, सचिन तेंडुलकर सर्वात तरुण आणि राम सुतार सर्वात वयोवृद्ध. त्यांचे मूळ जळगाव जिल्ह्यातील आहे. हे विधान चुकीचे. त्यांचे मूळ धुळे जिल्ह्यातील आहे. कुठले, धुळे जिल्ह्यातील आहे. आणि त्यांना पद्मभूषण 2016ला प्राप्त झालाय, महाराष्ट्र भूषण 2024ला प्राप्त झालाय आणि पद्मश्री 1999ला त्यांना प्राप्त झालेला आहे. बघा त्यानंतरचा जो प्रश्न 21 नंबरचा, जागतिक बँक दिन दरवर्षी. आता ही नवीन ट्रेंड आला म्हणून नाही घेतले. बघा आता या नवीन ट्रेंडमध्ये काय, इथे एक प्रश्नचिन्ह आहे, या ठिकाणी एक प्रश्नचिन्ह आहे आणि या ठिकाणी एक प्रश्नचिन्ह आहे. तर असा प्रश्न आता स्पर्धा परीक्षेत विचारला सुरुवात झाली म्हणून त्या पद्धतीचा मी हा प्रश्न घेतलाय. जागतिक बँक दिन दरवर्षी टिंबटिंब रोजी साजरा केला जातो. त्याची सुरुवात टिंबटिंबमध्ये टिंबटिंब या संस्थेने केली. असा 3 क्वेश्चन असणारा प्रश्न एकाच प्रश्नामध्ये विचारला जातोय. तो विचारलाय म्हणून आपण हा नवीन ट्रेंड घेतलेला आहे. तर याच्यात बघा याचं उत्तर आहे 1 नंबर. आता 1 नंबर जे उत्तर आहे बघा 4 डिसेंबर रोजी साजरा केला जातो जागतिक बँक दिन. सुरुवात 2019ला झाली आणि कोणाद्वारे, संयुक्त राष्ट्र या संस्थेने त्याची सुरुवात केली. हा न्यू ट्रेंडचा प्रश्न आहे. कसला आहे, न्यू ट्रेंडचा हा प्रश्न आहे म्हणून या ठिकाणी घेतलेला आहे. चला 2025ची थीम काय होती जागतिक बँक दिनाची, जागतिक शाश्वत विकासासाठी बँका आणि वित्तीय संस्थांचे योगदान अधोरेखित करणे हाच या दिवसाचा मुख्य उद्देश आहे आणि तीच त्याची थीम आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 19 डिसेंबर 2019 रोजी हा ठराव मंजूर करून या दिवसाला अधिकृत काय केली, मान्यता दिलेली आहे. त्यानंतर 22 नंबरचा काय म्हटलंय बघा, नव्यानेच टिंबटिंब हा देश आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाचा म्हणजे IUCNचा नवीन सदस्य देश बनलेला आहे. तर नवीन सदस्य देश कितवा, 90वा. आणि तो 4 नंबर उत्तर आहे कुठला, तुवालू नावाचा देश बनलाय. IUCNचा नवीन सदस्य देश म्हणजे आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाचा नवीन सदस्य देश कुठला बनलेला आहे, तुवालू बनला. एखादा नवीन सदस्य देश बनला तर त्यावेळेला आपला प्रश्न विचारला जातो. आता IUCN ही निसर्ग संवर्धन आणि नैसर्गिक संसाधनांच्या शाश्वत वापरासाठी काम करणारी जगातली सर्वात मोठी आणि जुनी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. कशाच्या संदर्भात, निसर्ग संवर्धन आणि नैसर्गिक संसाधनांच्या संदर्भात काम करणारी. त्यानंतर पुढला प्रश्न बघा, त्याच्या आधीच ह्या IUCN संस्थेची स्थापना 5 ऑक्टोबर 1948ला झाली आणि मुख्यालय ग्लँड स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. पुढला प्रश्न 23 नंबरचा, युद्ध सरावचे नाव. मग मी उल्लेख केला होता युद्ध सराव आणि कोणत्या देशादरम्यान, मित्रशक्ती, अजय वॉरियर, सूर्यकिरण आणि गरुड असे युद्ध सराव आहेत. बघा याचं जे काय उत्तर आहे 2 नंबर आहे. म्हणजे बघा आता अला 3 नंबर म्हटलेलं आहे, बरोबर आहे. काय म्हटलेलं आहे, अला 3 नंबर म्हटलेलं आहे. इथं बघ अचं 3 नंबर काय, भारत, श्रीलंका, मित्रशक्ती.
अजय वारियर ब ला 4 नंबर म्हणलेला आहे, तर अजय वारियरचं भारत इंग्लंड. सूर्यकिरण क नंबरला 2 नंबर म्हटलेलं आहे, तर बघा सूर्यकिरणचं कोण भारत नेपाळ. आणि गरुड जे आहे तर गरुडला 1 नंबर म्हटलेला आहे, तर या ठिकाणी बघा गरुड भारत फ्रान्स. असा युद्ध सर्वांत कोणत्या देशादरम्यान, याचं जोड्याजुळवा स्वरूपात काय घेतलंय तर सिंगल लाईन पण एखाद्या देशाचं विचारलं जाईल. मित्रशक्ती कोणत्या 2 देशादरम्यान होतो, गरुड कोणत्या 2 देशादरम्यान होतो. पण एकाच ठिकाणी जास्त मटेरियल तुमच्यापर्यंत कंटेंट यावं म्हणून हा प्रश्न मी इथं अशा पद्धतीने फॉर्मॅट केला आहे. आणि याचं स्पष्टीकरण काय आहे आपण बघूया. मित्रशक्ती कर्नाटकमध्ये पार पडला 11व्या क्रमांकाचा, अजय वारियर राजस्थानमध्ये पार पडला 8व्या क्रमांकाचा, सूर्यकिरण पिथौरागड म्हणजे उत्तराखंडमध्ये 19व्या क्रमांकाचा, गरुड फ्रान्समध्ये पार पडला 8व्या क्रमांकाचा. हे सर्व युद्ध सराव नोव्हेंबर 2025 मध्ये पार पडल्यात, म्हणून या ठिकाणी आपण हा भाग घेतलेला आहे. त्यानंतर 24 नंबरचा प्रश्न आहे, केजी ते पीजी शिक्षण मोफत करणारे. बघा केजी ते पीजी शिक्षण मोफत करणारे देशातील पहिले राज्य कोणतं, असा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. आणि देशातलं पहिलं राज्य कुठलं आहे, ओडिसा राज्य. ओडिसा सरकारने असा निर्णय या ठिकाणी घेतला आहे, आणि तो निर्णय जून 2026 मध्ये ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी तो घेतलेला आहे. सर्व सरकारी शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठामध्ये हे धोरण लागू करण्याची घोषणा केली. शिक्षण सर्वांसाठी सुलभ आणि सार्वत्रिक करण्याच्या या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तर केजी टू पीजी हे शिक्षण जे मोफत केले त्याचा उद्देश काय, शिक्षण सर्वांसाठी सुलभ आणि सार्वत्रिक करण्याचा तो उद्देश आहे. त्यानंतर 25 नंबर प्रश्न बघा काय आहे प्रश्न, क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 एकूण किती जणांना प्रदान करण्यात आला. तुम्ही म्हणता सर 26 मध्ये आपण पाहतो 24 का, तर तो 24चा पुरस्कार आहे. त्यानंतर तो आता जो जाहीर होईल 26 मध्ये तो 25चा असेल. तर हा जो काही क्रीडा क्षेत्रातील मेजर ध्यानचंद पुरस्कार जो आहे याचं नाव चेंज झालंय. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आधी त्याचं नाव होतं. नरेंद्र मोदी सरकारनं मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा जो क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे विश्वनाथ आनंद यांना पहिल्यांदा देण्यात आलाय. तो या वर्षीचा पुरस्कार 4 व्यक्तीला देण्यात आलेला आहे. किती व्यक्तींना, तो जास्तीत जास्त 3 व्यक्तींना देण्यात येतो, पण अपवादात्मक परिस्थितीमध्ये तो 4-5 व्यक्तीला देण्यात येतो. तर 4 व्यक्ती कोण आहेत, तर डी गुकेश बुद्धिबळ खेळाशी संबंधित आहेत, हरमनप्रीत सिंग हॉकी खेळाशी संबंधित, प्रवीण कुमार पॅरा ॲथलेटिक्स अपंग दिव्यांग आपण म्हणतो, आणि मनू भाकर नेमबाजी. तर तो का देण्यात आला तर तुम्ही माहीत असेल मनू भाकरनं आपण सुरुवातीला प्रश्न घेतला होता. तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकले आहेत, म्हणून या ठिकाणी सर्वोच्च खेलरत्न पुरस्कार देण्यात आलाय. आता सदर पुरस्कारचे वितरण राष्ट्रपतीच्या हस्ते 17 जानेवारी 2025 ला करण्यात आले. पुरस्कारची सुरुवात 1991 ला झाली. 25 लाख रुपये स्वरूप आहे, आणि विश्वनाथ आनंद यांना तो पहिला पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर आता पुन्हा एक प्रश्न बघूया आपण. हा अर्थशास्त्राशी संबंधित आहे. एक राज्य एक ग्रामीण बँक महत्वपूर्ण सुधारणा योजनेची अंमलबजावणी कधीपासून करण्यात आली, तर 1 मे 2025 पासून करण्यात आली. 1 मे 2025 पासून प्रादेशिक ग्रामीण बँकाची संख्या 43 वरून किती करण्यात आली, 28 करण्यात आली. बघा एक राज्य एक ग्रामीण बँक ह्याच्यानुसार 43 ही संख्या 28 झाली. या धोरणांतर्गत एकाच राज्यातील विविध प्रादेशिक ग्रामीण बँकाचे एकत्रीकरण करून संपूर्ण राज्यासाठी एकच मोठी ग्रामीण बँक तयार करण्यात आली. पूर्वी जास्त होत्या, आता ही 48 हून ही जर संख्या बघितली तर बघा किती सांगितलेली, 48 हून संख्या आपण 43 हून ही संख्या किती झाली, 28 करण्यात आली. आणि त्याच्या संदर्भात एकच मोठी ग्रामीण बँक असं इथं स्पष्टीकरण दिलं आहे. आता योग्य जोडा ऑपरेशनचे नाव आणि संदर्भ विषय. ऑपरेशन रायझिंग लायन, ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3, ऑपरेशन मिडनाईट हॅमर आणि ऑपरेशन सिंधू असे 4 ऑपरेशन आहेत. आणि त्याच्या योग्य जोड्या या ठिकाणी म्हटलेलं आहे 1, 2, 3, 4 हे पहिलंच उत्तर आहे. आता जे मग मी म्हणलं तुम्ही डायरेक्ट स्क्रीनकडनं बघता फक्त मोबाईलवर ऐकता त्यांच्यासाठी ऑपरेशन रायझिंग लाईन इस्रायलने इराणवर हल्ला, ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3 इराणनं इस्रायलवर हल्ला, ऑपरेशन मिडनाईट हॅमर अमेरिकानं इराणवर हल्ला, आणि ऑपरेशन सिंधू भारताचे इराणमधील जी काही भारतीयांना मदत पाठवली त्यांच्या संदर्भात काय म्हटलंय, ऑपरेशन सिंधू भारताने इराणमधील भारतीयासाठी राबवलेलं ते ऑपरेशन आहे. आता स्पष्टीकरण, हे सर्व ऑपरेशन जून 2025 मध्ये राबवण्यात आले होते.
जून 2026 मध्ये इराणने इस्रायलवर हल्ला करण्यासाठी ऑपरेशन नस्त्र राबविले. आता लेटेस्टचा भाग पाहतोय. 26 मध्ये कोणतं? 25चं वेगळं, पण 26चं कोणतं? बघा इथं 25चं जर तुम्ही बघितलं काय 25चं ऑपरेशन इराणचं ऑपरेशन टू प्रॉमिस. परंतु या ठिकाणी जर बघितलं तर काय सांगितलंय? जून 2026 मध्ये इराणने इस्रायलवर हल्ला करण्यासाठी ऑपरेशन नस्त्र राबवले. नेमकं 26चं विचारलं का 25 हे बघायचं, त्यानुसार आपलं उत्तर ठरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे एक जाणवत असेल मी प्रश्न घेत असताना की काही प्रश्न 25चे आहेत, काही प्रश्न 26चे आहेत. मग हे असं का? तर सुरुवातीलाच मी म्हणले की आपल्या परीक्षेच्या आधीचे 1.5 ते 2 वर्षाचे विचारले जातात. तुम्ही 6माही आवृत्ती तर वाचतच असाल, किंवा तुम्हाला आणखीन एक मी सांगेल की आपल्या देवाजादूर ॲपवरच 2026चे इयरबुक मी केवळ 10 रुपयात टाकलेले. 400 पानाचं इयरबुक येते आणि 2026 त्या इयरबुकमध्ये 2025च्या घटना असतात. तर 2025च्या घटना आपल्याला 2026च्या एक्झाममध्ये अतिशय उपयुक्त असणार आहे. त्यामुळं देवाजादूर ॲपवर जायचं आणि ती इयरबुकची देखील PDF तुम्ही परचेस करा. केवळ 10 रुपयामध्ये आहे. 2025च्या सगळ्या घटना अतिशय व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत. त्यानंतर आपण ब्रँड अँबॅसेडरवर प्रश्न विचारलाय. इथं बघा, याच्या आधी ब्रँड अँबॅसेडर आलेला आहे म्हणून परत इथं ब्रँड अँबॅसेडर घेतलाय. मालदीव पर्यटनची ब्रँड अँबॅसेडर म्हणून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली? तर कॅटरीना कैफची निवड करण्यात आली. आता ह्या पर्यायानुसार जर बघितलं तर पंकज त्रिपाठी हुंदाई कंपनी, MS धोनी डेटॉल कंपनी, कंगना राणौत जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेचा. मग कोण कशाचं ब्रँड अँबॅसेडर हे पर्यायानुसारचं उत्तर दिलं. त्यानंतर बघा, धनधान्य कृषी योजनेची सुरुवात कधी झाली? 2025 मध्ये झाले. यावर प्रश्न येऊन गेलेला आहे, तरी येणाऱ्या परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारला जाईल. म्हणून ही धनधान्य कृषी योजनाची मंजुरी दिली 16 जुलै 2025ला. 100 जिल्ह्यामध्ये, भारतातल्या 100 जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे आणि 6 वर्षाच्या कालावधीसाठी 2025 ते 2031च्या कालावधीमध्ये राबवली जाणार आहे. आणि 100 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांचा समावेश आहे. जर शक्य असेल, तुम्हाला माहिती असतील तर महाराष्ट्रातील 9 जिल्हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकायचे. यात एक लक्षात घ्या की आपल्या 100 माहिती नाही, महाराष्ट्रातले 9 कोणते आहेत, खालीपैकी कोणता आहे नाही, असं जर प्रश्न आला तर आपला गोंधळ होऊ नये म्हणून 9. हा कार्यक्रम 11 मंत्रालयाच्या 36 वेगवेगळ्या चालू योजनेच्या एकत्र करून राबविला जात आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे बघा, 30वा. ऑगस्ट 2025 मध्ये निधन झालेले शिबू सोरेन झारखंडचे किती वेळा मुख्यमंत्री होते? असा प्रश्न विचारले. त्यांचं निधन झाले म्हणून ते शिबू सोरेन यांच्यावर आपण प्रश्न घेतला. आणि कुठल्या राज्याचे झारखंड? इथं प्लेन सुद्धा प्रश्न येईल. नुकतेच निधन झाले शिबू सोरेन हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? तर झारखंडचे मुख्यमंत्री. 3 वेळा ते झालेले आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाचे ते संस्थापक आहेत, त्यांचे त्या पक्षाचं नाव आहे. आदिवासी हक्कासाठी राष्ट्रीय पातळीवर ते कार्यरत होते. दिशम गुरु म्हणजे जमनीचा नेता म्हणून त्यांना ओळखले जाते. 2005ला, 2008 ते 9 आणि 2009 ते 10 अशा 3 कालखंडामध्ये ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? झारखंडचे मुख्यमंत्री. ते 3 वेळा मुख्यमंत्री झाले आणि केंद्रात कोळसा मंत्री म्हणून त्यांनी मंत्रीपद देखील भूषवलेलं आहे. त्यानंतर बघा, परत 15 विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकूण किती जागा जिंकल्या? आता प्रश्न आहे. भारतीय जनता पक्षाने BJPनं 132 जागा जिंकल्या आहेत 15व्या विधानसभेमध्ये. आणि ह्या 132 बघितल्यानंतर आपण वेगवेगळ्या आधी आता 20 नोव्हेंबर 2024ला ही निवडणूक पार पडली. 23 नोव्हेंबरला निकाल लागला आणि या निकालानुसार भाजप 132, शिवसेना 57, राष्ट्रवादीने 41, काँग्रेसनं 16, राष्ट्रवादी शरद पवार गटानं 10, उबाटा गटानं या ठिकाणी 20 जागा जिंकल्या आहेत, 20 आमदार आहेत. त्यानंतर बघा, बल्गेरियाने टिंबटिंब पासून अधिकृतपणे युरो चलन स्वीकारले. युरो चलन स्वीकारणारा जो काही बल्गेरिया देश आहे त्यानं 1 जानेवारी 2026 पासून हे चलन स्वीकारलं आहे. युरो चलनाचा वापर करणारा बल्गेरिया हा जगातला 21वा देश बनलेला आहे. युरो चलन लागू होण्यापूर्वी बल्गेरियाच्या चलनाचं नाव काय आहे? लेव हे ह्या बल्गेरियाचे चलनाचं नाव आहे. आता इथून पुढं युरो हे चलन असणार आहे 1 जानेवारी 2026 आणि तो या चलनाचा वापर करणारा युरोपियन युनियन मधला 21वा देश ठरलेला आहे. त्यानंतर 33 नंबरचा प्रश्न आहे, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने देशात पहिल्यांदाच नैसर्गिक झऱ्याची गणना सुरू केली. बघा, केंद्रीय कुठलं मंत्रालय? जलशक्ती मंत्रालय. नैसर्गिक झऱ्याची गणना सुरू केली हे विधान आहे. त्यानंतर डोंगराळ आणि ग्रामीण भागातील जलसुरक्षा मजबूत करणे हा ह्या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्रात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत ही गणना पूर्णपणे डिजिटल
पद्धतीने राबविली जात आहे आणि वरीलपैकी योग्य विधान ओळखा म्हटलेलं आहे. मी जी वाचली विधानं आतापर्यंतची ही तिन्ही विधानं योग्य आहेत. नीती आयोगाच्या अहवालानुसार भारतातील 20 कोटी लोक हे झऱ्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. नीती आयोगाने अहवाल दिला आणि त्यात सांगितलं की 20 कोटी लोक हे झऱ्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत आणि ती पहिलीच झऱ्याची गणना आहे, जनगणना नाही, गणना असल्यामुळे आपल्याला प्रश्न येईल. शोधलेल्या जिवंत झऱ्याच्या ठिकाणी भविष्यात पर्यटन विकासासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या गणनेसाठी 2023-24 हे कृषी वर्ष संदर्भ वर्ष म्हणून मानण्यात आले आहे. या गणनेसाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेची नोडल एजन्सी म्हणून काय करण्यात आली, नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा 34 नंबरचा प्रश्न, भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य अरालम कोणत्या राज्यात आहे? फुलपाखरू अभयारण्य अरालम हे केरळ राज्यात आहे. कुठल्या राज्यात आहे? केरळ राज्यातील कन्नूर जिल्ह्यात पश्चिम घाट उतारावर क्षेत्रफळ 55 चौरस किलोमीटर. फुलपाखरू येथे 226 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. फुलपाखराच्या येथे किती? 226 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. कॉमन अल्फास्ट्रॉस नावाचे फिकट पिवळ्या रंगाचे फुलपाखरू येथील पर्यटकाचे मुख्य आकर्षक आहे. कॉमन अल्फास्ट्रॉस. त्यानंतर यशोदा AI उपक्रम कोणी सुरू केला असा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. आणि यशोदा AI जो काही उपक्रम आहे, काय म्हटलं बघा, यशोदा AI हा उपक्रम या ठिकाणी राष्ट्रीय महिला आयोगाने सुरू केलेला आहे. अभिनयाचं ब्रीदवाक्य यशोदा AI तुमची AI सखी असे ब्रीदवाक्य आहे. शुभारंभ महात्मा ज्योतिबा फुले रुहिलगड विद्यापीठ बरेली या ठिकाणी आहे. यशोदा AI हा भारतातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेला एक अग्रगण्य राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता साक्षरता आणि डिजिटल कार्यक्रम आहे. तुम्हाला प्रश्न आहे यशोदा AI काय आहे? बघा काय आहे असं म्हणल्यावर राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता साक्षरता आणि डिजिटल जागृती कार्यक्रम आहे. या उपक्रमाची सुरुवात राष्ट्रीय महिला आयोगाने फ्युचर शिफ्ट लॅबच्या सहकार्याने 22 मे 2025 रोजी या ठिकाणी केलेले आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणजे WNBR हे युनेस्कोच्या मॅन अँड द बायोस्फिअर या कार्यक्रमांतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त नैसर्गिक क्षेत्राचे एक जागतिक जाळे आहे. बघा काय म्हणलंय, नैसर्गिक क्षेत्राचे एक जागतिक जाळे आहे. काय? WNBR. भारतात एकूण 18 अधिसूचित बायोस्फिअर रिझर्व्ह आहेत. त्यापैकी 13 रिझर्व्हच्या युनेस्कोच्या जागतिक नेटवर्कमध्ये समावेश करण्यात आला. हिमाचल प्रदेशातील कोल्ड डेझर्ट बायोस्फिअर रिझर्व्ह हे सप्टेंबर 2025 मध्ये युनेस्कोच्या या जागतिक यादीत समावेश होणारे भारतातले 13वे ठरलेले आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, विधान बरोबर कोणते असं म्हटलेलं आहे, 4 नंबर दिलेलं आहे. म्हणजे ते लक्षात घ्या, अ, ब आणि क मी जी काही विधानं वाचली ही तिन्ही विधानं बरोबर आहेत. याचं स्पष्टीकरण काय बघा, WNBR मध्ये समावेश होणारे भारतातील पहिले निलगिरी, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक. WNBR मध्ये जगातील एकूण स्थळ किती? 785. जागतिक नेटवर्क मध्ये सामील झालेले भारतातील पहिले उंच प्रदेशातील शीत वाळवंट आहे. हे देखील त्याचं महत्वाचं स्पष्टीकरण आहे. त्यानंतर 37 नंबरचा प्रश्न काय आहे बघा, टिंबटिंब यांनी GCC भारत व्यापार आयुक्त म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरण्याचा मान मिळवलेला आहे. GCC काय म्हणलंय बघा, GCC भारत व्यापार आयुक्त म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होण्याचा मान ठरवलेला आहे. तर याचं उत्तर आहे झीनत कुरेशी. कोण आहेत? झीनत कुरेशी. GCC म्हणजे काय? गल्फ कोऑपरेशन काउन्सिल. 1981 ला स्थापना झाली. मुख्यालय सौदी अरेबियामधील रियाद या ठिकाणी आहे. आणि भारतीय झीनत कुरेशी यांची या ठिकाणी निवड करण्यात आली. झीनत कुरेशी आखाती सहकार्य परिषद देशासोबत भारताचे आर्थिक, व्यापार आणि सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठी काम करतात. तर झीनत कुरेशीवर येणाऱ्या एक्झाम मध्ये कदाचित आपल्याला प्रश्न विचारला जाईल म्हणून आपण तो प्रश्न घेतलेला आहे. आता एक प्रादेशिक घडामोडीवर आपण प्रश्न घेतलाय. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णुदेव वर्मा यांची निवड करण्यात आली आणि या ठिकाणी तो प्रश्न घेतला बघा. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा टिंबटिंब या राज्याचे उपमुख्यमंत्री होते. आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल झाले, पण ते कोणत्या राज्याचे उपमुख्यमंत्री होते असा प्रश्न विचारलाय. तर ते त्रिपुरा राज्याचे उपमुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती त्यांची मार्च 2026 मध्ये झालेली आहे.
त्रिपुराचे उपमुख्यमंत्री 2018 ते 23 या कालखंड होते, तेलंगणाचे राज्यपाल 24 ते 26 या कालखंड होते आणि मार्च 2026 पासून महाराष्ट्राचे राज्यपाल झाले. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे ते प्रमुख आहेत. त्यांनी 1990च्या दशकात भाजपमध्ये प्रवेश केला आणि या ठिकाणी जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकायचं. तुम्ही म्हणताल सर तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणता की कमेंट बॉक्समध्ये टाका, काहीतरी तुम्ही स्वतःला ताण द्या आणि ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जर कमेंट करत गेला तर आपण त्याला असं म्हणू की संवाद स्वरूपात ते लेक्चर होते. त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकाव्याच लागतील. खालीलपैकी बरोबर विधान ओळखा. राज्यशस्त्र जाहीर करणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र. राज्य कांदळावर वृक्ष जाहीर करणारे देशातले पहिले राज्य महाराष्ट्र. राज्य फुलपाखरू जाहीर करणारे देशातले पहिले राज्य महाराष्ट्र. देशी गायला राज्य माता घोषित करणारे देशातले पहिले राज्य महाराष्ट्र. ही मी आतापर्यंत सगळी बोललेली विधानं बरोबर आहेत म्हणून याचं उत्तर 4 नंबर आहे. मग याचं अतिरिक्त स्पष्टीकरण काय आहे? या मानचिन्हाच्या बाहेर प्रश्न जाणार नाही, व्यवस्थित ऐकायचं. राज्योत्सव सार्वजनिक गणेशोत्सव, राज्यशस्त्र दांडपट्टा, राज्यमाता देशी गाई, राज्यमासा सिल्वर पॉम्पलेट, सरंगा पॉम्पलेट पापलेट त्याला म्हणतो आपण, राज्यफूल जारूळ तामन, राज्यप्राणी शेकरू, राज्यपक्षी हरोली हरियाल आपण म्हणतो, राज्यवृक्ष आंबा, राज्यखेळ कबड्डी, राज्य फुलपाखरू राणी पाकुळी नीलपरी त्यालाच ब्ल्यू मॉर्मन म्हणतो आपण, राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा, राज्य कांदळ वृक्ष पांढरी चिप्पी सफेद चिप्पी म्हणतो. बघा राज्यशस्त्र जाहीर करणारे महाराष्ट्र देशातील पहिलंच राज्य आहे आणि राज्य कांदळ वृक्ष जाहीर करणारे देशी महाराष्ट्र देशातील पहिलंच राज्य आहे. राज्य फुलपाखरू देखील जाहीर करणारे देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे आणि देशी गायला राज्यमाता घोषित करणारे देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे. त्यानंतर जोड्या जुळवा विचारला आहेत. G7च्या परिषदा 52वी G7 परिषद, 51वी G7 परिषद, जे सुरुवातीला तुम्हाला म्हटलं तशा पद्धतीनं या ठिकाणी हा प्रश्न विचारला जातो. या ठिकाणी आपल्याला मग यात बघा परत 50वी G7 परिषद, 49वी G7 परिषद आणि 3 नंबर उत्तर आहे. म्हणजे बघा या ठिकाणी अ ला 1 आहे, ब ला 2 आहे, क ला 3 आहे आणि ड ला 4 आहे. म्हणजे या ठिकाणी बघा कसं लक्षात घ्यायचं, हे अ ला 1 आहे, फ्रान्समध्ये झाली 52वी, 51वी कॅनडामध्ये झाली, बरोबर आहे, 50वी इटलीमध्ये झाली आणि 49वी जपानमध्ये झाली. मग जसं मी म्हणलं ब्रिक्सचं विचारलं होतं तसं G7चं आपल्याला विचारलं जाईल म्हणून हा या ठिकाणी आपण प्रश्न घेतलेला आहे. आता 52वी G7ची शिखर परिषद 15 ते 17 जून 2026च्या दरम्यान फ्रान्समधील कुठल्या देशात? फ्रान्समधील एव्हियान ले बेन्स येथे या ठिकाणी पार पडली. G7 ग्रुपची पहिली परिषद 1975 मध्ये पार पडलेली होती. जुळ्या स्वरूपात असा एखादा प्रश्न असतो म्हणून तो आपण घेतलेला आहे. परतचा जो प्रश्न आपला आहे तो योजनावर प्रश्न आहे. नव तेजस्विनी योजना महाराष्ट्र शासनाचा ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू केलेला उपक्रम आहे. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील 10 लाख कुटुंबांना गरिबीतून बाहेर काढणे हा उद्देश आहे. हे दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. हा प्रकल्प महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीच्या सहाय्याने राबवला जात आहे. कोणाचं सहाय्य आहे? आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीच्या सहाय्याने राबवला जात आहे. सुरुवात 2021 पासून. या प्रकल्पात मुख्यतः बाजाराभिमुख उद्योगांना प्रोत्साहन, सहाय्यक सेवा उपलब्ध, संस्थात्मक विकास आणि प्रकल्प व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. 42 नंबरचा प्रश्न बघा. हा जो प्रश्न घेतलेला आहे मगाजी मी सुरुवातीला म्हणलं आपण लेक्चरच्या महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, ह्या महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीवर आधारित म्हणजे आर्थिक पाहणी जो डाटा आहे त्या डाटावर आधारित घेतलेला आहे. आर्थिक पाहणी बजेट याच्यावर 2-3 प्रश्न असतात म्हणून आपण मुद्दामहून डबल प्रश्न घेतला आहे. हा भारत सरकारचा एक अत्यंत महत्वाकांक्षी आणि सर्वात मोठा पायाभूत बघा सर्वात मोठा पायाभूत सुविधा प्रकल्प आहे दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश दिल्ली आणि मुंबई दरम्यान जागतिक दर्जाच्या औद्योगिक क्षेत्र आणि स्मार्ट शहरे विकसित करणे. ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. आणि 3 नंबर उत्तर. मग आता याची एकूण लांबी 1504 म्हणजे या किती किलोमीटर आहे असं जर प्रश्न आला तर ते माहिती असावं. या प्रकल्पांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सेंद्रा बिडकीन औद्योगिक क्षेत्र आणि रायगड जिल्ह्यातील दिघी औद्योगिक क्षेत्र यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणाचा समावेश आहे असा प्रश्न आला तर संभाजीनगर आणि दिघी. हा कॉरिडॉर वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेंट कॉरिडॉर या मालवाहू रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंना विकसित केला जात आहे. सेंद्रा बिडकीन औद्योगिक क्षेत्र 10,000 हेक्टरवर विकसित केले जात आहे आणि दिघी बंदर औद्योगिक क्षेत्र 2,450 हेक्टरवर विकसित केले जात आहे. किती हेक्टरवर विकसित केले जात आहे?
तो भाग विचारला जाईल. त्यानंतर 43 नंबर 2025 मध्ये खान सज्जता काय म्हटलं बघा, खान सज्जता निर्देशांकामध्ये कितव्या क्रमांकावर आहे या ठिकाणी 2025 मध्ये सादर करण्याला खान सज्जता निर्देशांक कितव्या क्रमांकाचा आहे, तर तो पहिल्या क्रमांकाचा आहे. पहिल्याच असल्यामुळे विचारला जाईल. भारत सरकारच्या खान मंत्रालयाद्वारे ऑक्टोबर 2025 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. खान क्षेत्रात सुधारणा घडवून आणणे हा उद्देश आहे आणि 2025-26च्या अर्थसंकल्पात सर्वप्रथमच घोषणा करण्यात आली होती. आणि अश्रेणी खनिज समृद्ध राज्यात मध्य प्रदेश हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर व्ही राजाराम यांच्याविषयी काय खरे नाही, बघा प्रश्न पूर्ण वाचायचा. काय खरे नाही, त्यांचे निधन नोव्हेंबर 2025 ला झाले. भारतातील संगणक विज्ञान शिक्षणाचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. भारतातील संगणक साहित्य घडवणारे पहिले लेखक, त्यांना पद्मश्री 1998 ला प्राप्त झाला. आता याच्यामध्ये त्यांना पद्मश्री म्हटलंय बघा, इथं त्यांना 98 ला पद्मश्री नाही, ते विधान चुकीचे आहे. त्यांना 1998 ला पद्मभूषण. बघा पद्य पुरस्कार जे आहेत त्यात पद्मविभूषण हा एक असतो, पद्मभूषण हा एक असतो आणि पद्मश्री त्यातला त्यांना पद्मभूषण मिळाला 1998 ला. आणि आपण इथं विधानामध्ये काय म्हणले पद्मश्री, तर ते चुकीचं आहे. पद्मभूषण त्यांना मिळालाय. शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 76 ला मिळालाय. इलेक्ट्रॉनिक्स आयोगाचे सदस्य होते. 1965 मध्ये IIT कानपूर येथील भारतातील पहिले संगणक विज्ञान शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्यात मोलाची भूमिका त्यांनी बजावली. त्यांना सुपर कॉम्प्युटर शिक्षण आणि संशोधन केंद्र स्थापन केले. CDACची स्थापना करण्यात समितीचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर 45 नंबरचा प्रश्न बघा, राजकुमार गोयल देशाचे कितवे मुख्य माहिती आयुक्त आहेत? कितवे मुख्य माहिती आयुक्त आहेत? तर 13वे आहेत. 15 डिसेंबर 2025 ला त्यांची नियुक्ती करण्यात येईल. त्यांचा कार्यकाल आता इथून पुढे 3 वर्षाचा असणार आहे. भारताच्या पहिल्या दहशतवाद विरोधी धोरणाचे, त्याचं नाव काय दहशतवादी धोरणाचं, तुम्हाला प्रश्न येईल. भारताच्या पहिल्या दहशतवादी धोरणाचे नाव सांगा. प्रहार. एकूण किती स्तंभ आहेत विचारलंय, त्याचे एकूण 7 स्तंभ आहेत. ते 7 स्तंभ आपल्याला पाठ करायचे आहेत. बघा केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे फेब्रुवारी 2026 मध्ये भारताचं पहिलं दहशतवादी धोरण प्रहार प्रसिद्ध करण्यात आलं. विद्यार्थी मित्रांनो, या घटनेला मी IMP म्हणण्याऐवजी असं म्हणेल, FIMP म्हणेल. ह्या प्रहार धोरणावर येथून पुढच्या कालखंडामध्ये 100% प्रश्न विचारले जाणार. त्याचे जे 7 स्तंभ आहेत ते 7 स्तंभ बघा. प्रतिबंध, जलद प्रतिसाद, क्षमताचे एकत्रीकरण, मानवाधिकार, पोषक स्थिती कमकुवत करणे, आंतरराष्ट्रीय समन्वय आणि पुनर्प्राप्ती आणि लवचिकता, ते असे 7 स्तंभ आहेत. त्यानंतर 47 नंबर सिमरन बाला यांच्याविषयी 2026 प्रजासत्ताक दिन संचलनात CRPF पुरुष तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. त्या CRPFच्या असिस्टंट कमांडर आहेत. त्या मूळच्या हरियाणाच्या आहेत. आता इथं चुकीचं म्हणलंय तर 3 नंबर चुकीचे. त्या मूळच्या हरियाणाच्या नाहीत, तर त्या मूळच्या जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौसेरा या सीमावर्ती भागातील रहिवासी आहेत. CRPF अकादमीमध्ये त्यांना बेस्ट ऑफिसर या पुरस्काराने काय केलंय, गौरवण्यात आलंय. त्यांची पहिली नियुक्ती छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागातील बस्तरिया बटालियनमध्ये झाली होती. 48 नंबरचा कास्ट क्लास अँड पॉवर हे गाजलेले पुस्तक कोणाचे आहे? आंद्रे बेटेली यांचं हे गाजलेलं पुस्तक आहे. कुठलं? कास्ट क्लास अँड पॉवर. आंद्रे बेटेल हे भारतातील एक प्रख्यात समाजशास्त्रज्ञ आहेत. फेब्रुवारी 2026 ला निधन झाले. त्यांनी सांगितले भारतीय समाजात स्तरीकरण हे केवळ जातीवर आधारित नाही. त्यांनी जात, वर्ग आणि सत्ता, काय म्हणले बघा, जात, वर्ग आणि सत्ता या 3 स्वतंत्र परस्पर संबंधित घटकाचा अभ्यास केला. 2005 ला त्यांना पद्मभूषण दिला आहे आणि फेब्रुवारी 2026 ला निधन झाल्यामुळे त्यांच्यावर आपण हा प्रश्न घेतलेला आहे. त्यानंतर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 मध्ये महाराष्ट्रातील कोणाचा समावेश आहे? अर्णव, अनुप्रिया, महर्षी हे नाव लक्षात ठेवायचं. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील अर्णव, अनुप्रिया, महर्षी ह्या छत्रपती संभाजीनगर येथील 17 वर्षीय दिव्यांग नवसंशोधक आहे. अर्धांगवायू झालेल्या रुग्णाच्या मदतीसाठी अर्णव यांनी स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा AIचा वापर करून एक विशेष AI सॉफ्टवेअर आणि रिस्ट बँड विकसित केलेलं आहे. त्यानंतर भारतातील पहिली नेट झिरो ग्रामपंचायत कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ही जी काही नेट ग्रामपंचायत आहे भारतातील पहिली भंडारा जिल्ह्यात आहे आणि तिचं नाव आहे
बेला नावाचं नाव आहे. शारदा गायधने हे सरपंच आहेत. भंडारा जिल्ह्यातील बेला नावाची ग्रामपंचायत ही नेट झिरो ग्रामपंचायत भारतातील पहिली आहे. बघा आपला 51 नंबरचा पुढला प्रश्न आहे ग्रीनलँडच्या संदर्भातला. आता हे ग्रीनलँड चर्चेत होतं. मग अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड प्रदेश ताब्यात घेण्याचे धोरण आहे. आता ही ट्रम्पची हे धोरण असल्यापासून हा भाग ग्रीनलँड चर्चेत आला. हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. ग्रीनलँड काय जगातील सर्वात मोठे बेट आहे. ग्रीनलँडचा सुमारे 80% भाग कायमस्वरूपी बर्फाच्या जाड थराने व्यापलेला आहे. आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा ताब्यात घेण्याचं ठरवल्यापासून हा ग्रीनलँड जो भाग आहे तो चर्चेत आला. आणि जी बाब चर्चेत असते ती बाब आपल्या परीक्षेला विचारली जाते. आता याच्यात बघा ही तिन्ही विधानं बरोबर आहेत, अ, ब, क आणि क. आता याचं स्पष्टीकरण काय? हा उत्तर अटलांटिक आणि आर्क्टिक महासागराच्या दरम्यान वसलेलं बेट आहे. राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या हे युरोपमधील डेन्मार्क देशाचा एक स्वायत्त प्रदेश म्हणून ओळखले जातं. ग्रीनलँडची राजधानी कुठली आहे? नूक नावाची राजधानी आहे ग्रीनलँडची. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय हा काय आहे? मासेमारी हा व्यवसाय आहे. त्यानंतर बघा 52 नंबर, खालीलपैकी योग्य कथन कथने ओळखा. योग्य म्हटलंय सर्वोच्च न्यायालयाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून सूर्यकांत यांची नोव्हेंबर 2025 मध्ये शपथ घेतली. कितवे? 53वे. कोणी? सूर्यकांत यांनी. कधी? नोव्हेंबर 2025 मध्ये. सूर्यकांत हे मूळचे हरियाणा राज्यातील आहेत. आता याचं उत्तर 3 नंबर म्हटलेलं आहे म्हणजे अ आणि ब. आता इथं अ ब जे काही दोन विधान आहेत ती दोन्ही विधानं बरोबर आहेत. आणि हे सूर्यकांत कुठल्या राज्यातील आहेत? हरियाणातील. आणि हे हरियाणा राज्याच्या संदर्भात बघायचं गेलं तर एवढ्या मोठ्या पदावर नियुक्त होणारे हरियाणातील हे पहिलेच व्यक्ती. म्हणून बघा सरन्यायाधीश होणारे हरियाणातील हे पहिलेच व्यक्ती असं आपण म्हणलंय. आणि इकडे आगळं वेगळं काय आहे? सूर्यकांत यांच्या शपथविधीला भूतान, मलेशिया, केनिया, मॉरिशस, नेपाळ, श्रीलंका या 6 देशातील न्यायाधीश हजर होते. असं पहिल्यांदा होतंय इतिहासात. एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय न्यायिक शिष्टमंडळाची शपथविधीला हजेरी होती. त्यांचा कार्यकाळ 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत असण्याची शक्यता म्हणजे 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत आहे. त्यानंतर बघा बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये सर्वाधिक जागा. आता आपल्याला लक्षात काय येतं की बिहार म्हणलं की सर्वाधिक जागा जेडीयूला असतील, नितीश कुमार यांच्या पक्षाला असतील. परंतु या ठिकाणी बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला सर्वाधिक या ठिकाणी जागा मिळाल्या. भाजपला 89 जागा मिळाल्या आणि जेडीयूला किती जागा मिळाल्या? 85 या ठिकाणी जागा मिळाल्या आहेत. लोक जनशक्तीला 19, राष्ट्रीय जनता दलला 25 आणि बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी एप्रिल 2026 पासून. त्यानंतर सेमिकॉन इंडिया परिषद 2025 नवी दिल्ली येथे पार पडली. सदर परिषद कितव्या क्रमांकाची होती? तर ही सदर सेमिकॉन इंडिया परिषद ही 4थ्या क्रमांकाची होती. कितव्या क्रमांकाची? 4थ्या. 2 ते 4 सप्टेंबर 2025 उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलं. अगली सेमीकंडक्टर महाशक्ती का निर्माण. सहभागी देश 48 होते. यावेळी भारतात बनलेली पहिली वहिली चिप विक्रम, हे महत्वाचे बघा, विक्रम 3201 सादर करण्यात आली. सेमीकंडक्टर परिषदेमध्ये चिप जी विक्रम 3201 आहे ही सादर करण्यात आलेली आहे. त्यानंतर जागतिक कन्या दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? 28 सप्टेंबर हा जागतिक कन्या दिन म्हणून साजरा केला जातो. आणि याची 2025 थीम आहे मी मुलगी आहे, मी बदलत आहे, संकटाच्या आघाडीवर असलेल्या मुली, अशी ह्याची थीम आहे. इनो मार्फत 2026 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे? महिला शेतकरी वर्षे, शाश्वत विकासासाठी स्वयंसेवकाचे वर्षे, रेजिलंट आणि पशुपालक वर्षे, लवचिक पर्यटन वर्षे, असे हे 4 पर्याय या ठिकाणी दिले आहेत. मग याचं उत्तर जे आहे ते उत्तर काय आहे तर बघा 1 नंबर म्हणलंय. 1 नंबर म्हणजे आता अ ब क. बघा अ महिला शेतकरी वर्ष आहे, शाश्वत विकासासाठी स्वयंसेवकाचे वर्षे, रेजिलंट आणि पशुपालकाचे वर्षे, असे युनो मार्फत 3 वर्ष साजरे या ठिकाणी केले. ड नावाचं हे विधान काय आहे? चुकीचं आहे. आता 2027 वर लवचिक पर्यटन वर्ष आहे. 2029 हे लघुग्रह जागरूकता वर्ष म्हणून साजरे केले जाते. याच्यावर एका दुसरा प्रश्न असतो म्हणून आपण तो भाग घेतलाय. ऑस्ट्रेलिया पर्यटन ब्रँड अँबॅसेडर म्हणून बघा ऑस्ट्रेलियाची पर्यटन ब्रँड अँबॅसेडर म्हणून सारा तेंडुलकरची निवड करण्यात आली. आसाम सरकार हँडलूम इंडस्ट्री माधुरी दीक्षित, प्रो गोविंदा चषक ख्रिस गेल आणि ICC मानसिक आरोग्य राजदूत अभिनव बिंद्रा. आता इथं देखील परत जोड्या जुळवा. पुरस्कार प्रकरण प्राप्त व्यक्ती बघा सर्वोत्कृष्ट चित्रपट 12th फेल, सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सुदीप्तो सेन,
आणि या ठिकाणी 1 नंबर ह्याचं उत्तर आहे. जे काही मी नाव आता उल्लेख केले तीच त्याची उत्तरं आहेत. सदर पुरस्कार ऑगस्ट 2025 मध्ये जाहीर झाले, परंतु पुरस्कार 2023 चे हे राष्ट्रीय पुरस्कार. सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान बरोबर विक्रांत मैसीला देखील या ठिकाणी हा पुरस्कार मिळालेला आहे. पुरस्कार क्रमांक कितव्या क्रमांकाचा? 71व्या क्रमांकाचा. आणि सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, बघा सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि त्या भाषेतला सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठीमध्ये जर बघितलं तर कोण आहे? श्यामची आई. त्यानंतर बघा कझाकिस्तान येथे आयोजित 16व्या काय म्हणले 16व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताने किती सुवर्ण, किती रौप्य, किती कांस्य पदकं जिंकलेली आहेत? तर 50 सुवर्ण, 26 रौप्य आणि 23 कांस्य पदकं जिंकलेले आहेत. आणि ही स्पर्धा 16 ते 23 ऑगस्ट 2025 दरम्यान पार पडली. आणि अंतिम पदक तालिकेत भारत 99 पदकासह, किती पदकासह? 99 पदकासह आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारत प्रथम क्रमांकावर आहे. जगातील सर्वात तरुण स्वयंचलित सेल्फ मेड महिला अब्जाधीश लुआन लोपेस लारा कोणत्या देशातील आहे असा प्रश्न विचारलाय. तर ही ब्राझील देशातील आहे. लुआना यांनी मित्र तारेक मनसूर यांच्यासोबत मिळून कलशी नावाच्या प्रेडिक्शन मार्केट भविष्यवाणी बाजार प्लॅटफॉर्मची स्थापना केली. तिची एकूण संपत्ती $1 अब्ज वर पोहोचलेली आहे. अंडर 90 महिला T20 विश्वचषक 2025 या संघाने जिंकला, भारताने जिंकला अंडर 19चा महिलाचा T20. बघा अंडर 19चा लक्षात घ्या, अंडर 19चा महिला T20 विश्वचषक 2025चा भारताने जिंकलाय. दुसऱ्या क्रमांकाची स्पर्धा आहे. जानेवारी ते फेब्रुवारी 2025 मध्ये ही पार पडलेली स्पर्धा. भारताने दक्षिण आफ्रिकेचा अंडर 90 परत उल्लेख करतोय, भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. मलेशिया ठिकाणी स्पर्धा झाली. भारताची कर्णधार निकी प्रसाद आणि मालिकवारी सामनावीर दोन्ही किताब गोंडाला त्रिशा हिला मिळालेला आहे. संगीतातील विशेष योगदानाबद्दल दिला जाणारा प्रतिष्ठेचा ग्रॅमी पुरस्कार चंद्रिका टंडन यांच्या कोणत्या अल्बमला मिळाला? चंद्रिका टंडन यांच्या त्रिवेणी अल्बमला मिळाला आहे. 67व्या ग्रॅमी पुरस्कारामध्ये त्यांना गौरवण्यात आले. गंगा यमुना सरस्वती, त्रिवेणी गंगा यमुना सरस्वती या 3 नद्याच्या संगमावरून टंडन, केलरमन आणि मासुमोटो या 3 कलाकारांना अल्बमला त्रिवेणी हे नाव देण्यात आले. अनुसूचित जाती उपवर्गीकरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलं? तर उपवर्गीकरण लागू करणारं भारतातील पहिले राज्य तेलंगणा ठरलंय. 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणातील आरक्षणासाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या कोट्याच्या उपवर्गीकरणास परवानगी दिलेली आहे. त्यानुसार तेलंगणा हे पहिलं राज्य ठरले. कुठलं राज्य? तेलंगणा हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. एप्रिल 2025 पासून तेलंगणामध्ये अंमलबजावणी सुरू झाली. चला पुढला 64 नंबर ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात योग्य विधान ओळखा असा प्रश्न आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, इथून पुढे कोणत्याही परीक्षेत कितीही वर्ष ऑपरेशन सिंदूर प्रश्न विचारला जाणार. 7 मे 2025 रोजी भारताने पाकिस्तानवर जो हल्ला केला त्यास ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. ऑपरेशन सिंदूर मोहिमेचा तपशीलवार वृत्तांत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर भूमिका सिंह या महिला अधिकाऱ्यांनी दिली. तर बघा याचं दोन्ही विधान मी वाचलेले बरोबर आहेत. 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ला केला होता, त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं. पहलगामला मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखले जाते आणि मेंढपाळाचे गाव म्हणून देखील ओळखलं जातं. एज्युकेट गर्ल संस्थेविषयी, या संस्थेला जो काही नोबेल पुरस्कार रामन मॅग्सेसे पुरस्कार मिळालाय त्याच्या संदर्भातल्या ह्या संस्थेबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. 2005 ला स्थापना झाली. मुंबई येथे मुख्यालय आहे आणि रामन मॅग्सेसे सन्मान या ठिकाणी मिळणारी पहिली भारतीय संस्था आहे. व्यक्तींना मिळालं पण संस्था म्हणून पहिली भारतीय संस्था आहे. एज्युकेट गर्ल रामन मॅग्सेसे पुरस्कार प्राप्त भारतातील पहिली संस्था. या संस्थेची स्थापना सफीना हुसेन यांनी केलेली आहे. आणि या संदर्भातलं जर बघितलं तर 1 नंबर म्हणजे फक्त हे विधान चुकीचं आहे. इथे काय म्हणलं, या संस्थेची स्थापना 2005 ला झाली. तर या संस्थेची स्थापना या ठिकाणी जर बघितलं तर 2025चा रामन मॅग्सेसे पुरस्कार झाला. आणि ही संस्था दुर्मिळ भागातील बाह्य मुलीच्या शिक्षणासाठी काय आहे, कार्यरत आहे अशा पद्धतीनं. आणि ह्या संस्थेची स्थापना कधी झाली हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर देऊन या ठिकाणी सांगायचं. इथं चुकीचं विधान, ही 5ची संस्था नाहीये. त्यानंतर बघा
आणि ही संस्था चर्चेत का आली मी परत एकदा उल्लेख करतो. 67 रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळालाय. कधी? 2025ला. आणि कार्य काय? दुर्गम गावामधील शाळाबाह्य मुलीच्या शिक्षणासाठी कार्यरत आहे. योग्य जोड्या जुळा. राज्यपालाच्या संदर्भातला या ठिकाणी हा प्रश्न आहे. तर बघा यामध्ये बिहारचे तेलंगणाचे राज्यपाल शिवप्रताप शुक्ल, बिहारचे सय्यद अता हसनैन, हिमाचल प्रदेशचे कविंदर गुप्ता आणि नागालँडचे नंदकिशोर यादव. याचं उत्तर जे आता नाव मी राज्याची घेतल्यात, तेलंगणा शिवप्रताप शुक्ला, बिहार सय्यद अता हसनैन, हिमाचल प्रदेश कविंदर गुप्ता, नागालँड नंदकिशोर यादव, तीच उत्तर आहेत याच्या ठिकाणी. आणि याचं स्पष्टीकरणामध्ये भेटले याच दरम्यान पश्चिम बंगालचे RN रवी आणि महाराष्ट्राचे जिष्णुदेव वर्मा यांची निवड करण्यात आलेली आहे. 67 नंबरचा, महाराष्ट्रीयन व्यक्ती महेश दीक्षित यांची जून 2026 मध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थेचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली? तर IBचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आलेले आहे. 30 जून 2026 रोजी तपन कुमार डेंगा यांच्याकडून त्यांनी कार्यभार घेतलेला आहे. या IBची स्थापना 1887 झाली. इंटेलिजन्स ब्युरो ही भारताची देशांतर्गत गुप्तचर संघटना आहे. महेश दीक्षित हे आंध्र प्रदेश कॅडरचे 1993च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत आणि ते मूळचे कुठले आहेत? नाशिकचे आहेत. भारतीय जाहिरातीचे शिल्पकार ऍड गुरु म्हणून ओळखले जाणारे पियुष पांडे, कोण? पियुष पांडे यांचे ऑक्टोबर 2025 मध्ये निधन झाले. त्यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला नाही असा प्रश्न विचारला आहे. आणि त्यांना जो पुरस्कार मिळालेला नाहीये तो पद्मश्री त्यांना पुरस्कार मिळालेला नाही. पद्मविभूषण मिळालाय, पद्मभूषण मिळालाय आणि या ठिकाणी भारतरत्न हा देखील पुरस्कार. आता इथं बघा पद्मश्री प्राप्त त्यांना 2016ला. आता ह्याच्यात हे ते पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे तिन्ही मिळाले तर त्यांना भारतरत्न मिळालेला नाही. अशा पद्धतीने इथं 4 नंबर करेक्शन करून घ्या. त्यांच्या आत्मचरित्र पांडे मोनिया भाजपच्या अब की बार मोदी सरकार या जाहिरातीचे जनक आहेत. मिले सूर मेरा तुम्हारा हे गाणे त्यांनी तयार केले. त्यांनी 40 वर्षांहून अधिक काळ ओगिलवी इंडिया सोबत काम केलेलं आहे. मेटाचे नवीन व्हॉट्सअप ग्लोबल हेड म्हणून खालीपैकी कोणाची निवड करण्यात आली? कुणाल शहा यांची निवड करण्यात आलेली आहे. जून 2026 मध्ये कुणाल शहा क्रेडचे संस्थापक आहेत. विल कॅथकार्ट यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. 70 नंबरचा प्रश्न आहे. भारताने IAAF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 मध्ये अंतिम पदकालीचे कितवे स्थान पटकावले? पहिले स्थान पटकावले. एकूण 24, त्यात 7 सुवर्ण, 8 रौप्य, 9 कांस्य पदके जिंकले. आंतरराष्ट्रीय नेमबाज क्रीडा महासंघाद्वारे आयोजित अंडर-21 वयोगटातील खेळाडूसाठीची ही जागतिक स्पर्धा जर्मनीतील सुहल या ठिकाणी पार पडली. 16 ते 26 जून 2026च्या दरम्यान 70 देशातील 300हून अधिक नेमबाज सहभागी झाले होते आणि भारताने या स्पर्धेमध्ये 84 सदस्यीय संघ पाठवलेला होता. 84 सदस्यीय. 71वा प्रश्न आहे. राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी रोडमॅप फ्युजन डॉक्युमेंट वर्ष कालावधी काय आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. 2 नंबर उत्तर आहे याचं. 2026 ते 2029 हा कालावधी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या ठिकाणी 2026-29 साठी व्हिजन डॉक्युमेंट, बघा इथं शब्द काय? व्हिजन डॉक्युमेंट असा शब्द आहे. किती अंमली पदार्थ नष्ट करण्यात आलेत याचा देखील उल्लेख केलेला आहे. रोडमॅप मधील 3 प्रमुख मुद्दे जे आहेत: अंमली पदार्थाच्या तस्करीवर कठोर कारवाई, व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन, जनजागृती आणि प्रतिबंध. त्यानंतर खालीलपैकी बरोबर विधान ओळखा. भारतातील पहिला बालमुक्त जिल्हा बालोद छत्तीसगड. कथकली सादर करणारी पहिली मुस्लिम कलाकार शाबरी. भारतातील पहिले गुगल AI हब विशाखापट्टणम आंध्र प्रदेश. वरील सर्व विधाने बरोबर हे त्याचं उत्तर आहे. भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय बनरघट्टा बायोलॉजिकल पार्क कर्नाटक. आणि मदरसा बोर्ड बंद करणारे भारतातील पहिले राज्य उत्तराखंड. बघा भारतातील पहिले राज्य, महाराष्ट्रातील पहिले राज्य, देश जगातील पहिले राज्य, राज्य म्हणण्याविषयी जगातील पहिला देश, अशा स्वरूपाचे प्रश्न एखादा तरी असतो म्हणून तो आपण या ठिकाणी प्रश्न घेतला आहे. त्यानंतर डुरंड सीमारेषा कोणत्या 2 देशाच्या दरम्यान आहे असा प्रश्न विचारला आहे. ही अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या दरम्यान आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये डुरंड सीमारेषेवरून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष झाला. 2640 किलोमीटर लांबी, 1893 ही 1893ला ही सीमारेषा निश्चित केलेली आहे 2640 किलोमीटरची. आणि या डुरंड रेषेवरून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये वाद आहे म्हणून हा प्रश्न आपण घेतलेला आहे. त्यानंतर
बैरागी सैरांग रेल्वे मार्गाचे उद्घाटन केल्यामुळे कोणते राज्य भारतीय रेल्वेच्या नकाशावर आलेलं आहे? तर मिझोराम हे राज्य भारतीय नकाशावर आलेलं आहे, रेल्वेच्या नकाशावर आले. बैरागी सैरांग रेल्वे मार्गाचं उद्घाटन सप्टेंबर 2025 मध्ये केलेलं आहे. 51.38 किलोमीटरचा रेल्वे मार्ग आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच मिझोराममध्ये रेल्वे सुरू झाली. शेवटचा प्रश्न, राणी दुर्गावती योजना कोणत्या राज्याने सुरू केली? महाराष्ट्राने सुरू केली. महाराष्ट्र सरकारने आदिवासी महिलांसाठी सुरू केलेली ही योजना आहे. राणी दुर्गावती ह्या गोंड वंशाच्या पराक्रमी राणी होत्या. वैयक्तिक कर्जासाठी 50,000. विद्यार्थी मित्रांनो, आगामी येणाऱ्या परीक्षेसाठी ही MCQ जी काही चालू घडामोडी आपण सुरू केली, मला अशी गॅरंटी की निश्चितच हे आपल्यासाठी उपयुक्त असणार आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये असंच आणखी वेगवेगळे MCQ आपण पाहूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलचे तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आवर्जून द्यायचंय. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातनं, कोणत्या तालुक्यातनं किंवा कोणत्या गावातनं बघताय हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.